200 किलोमीटर हे थाळी खायचे. थाळी बघूनच बऱ्यापैकी लोकांना समज असेल कुठं आलोय आम्ही. आणि ज्यांना समज नाही त्यांना सांगतो काय विषय आहे. आमचं तिघांचं ठरलं होतं जेवाय जायचं. मग काढली गाडी आणि निघलो तिघजण. मध्ये जरा भूक लागलेली त्यामुळे थोडाफार जरा नाश्ता KFC ला करूया म्हटलं. मग लय काय खायला नको म्हणलं, थोडं खाऊया कारण की आपल्याला फेमस थाळी खायची. तेवढं खाऊन निघलो आणि जाताना मनात एकच विचारायचं होता, थाळी क्वालिटी असणार का नाही. मग रात्री 8 वाजता हॉटेलवर पोहोचलो आणि हॉटेल बाहेरचा आणि आतला क्राऊड बघूनच समजलं भाई काय तर विषय क्वालिटी आहे. आमचं नशीब चांगलं होतं म्हणजे इथं गेले गेले आम्हाला जागा मिळाली. इथं आल्यावर मेनू कार्ड कधीच बघू नका कारण की इथं एकच थाळी मागवायची, ते म्हणजे जगदंबा स्पेशल मटन थाळी. थाळी समोर आल्यावर तोंडाला पाणी सुटलेलं. थाळी मधला तांबडा गरमागरम रस्सा, आळणी रस्सा, एकदम सॉफ्ट असं मटन पीस आणि त्याबरोबर इथं मिळणारी तूप लावलेली भाकरी. एवढं सगळं म्हणजे जन्नतच. आपल्याला मेन म्हणजे टोचून खाय सवय नाही. मग प्लेट मागवून घेतली आणि भाकरी कुस्करून घेतली आणि त्यावर वाटेतला रस्सा ओतला आणि कुस्करून खाया भावानं चालू केलं. तोपर्यंत इकडे विक्रांना रस्स्यावर ताव मारायला चालू केला. आणि तुम्हाला सांगतो इथलं मटन तर एवढं क्वालिटी आहे ना, नाद खोडा. आणि इथं तुम्ही आला की एक भाकरी कमी खावा पण इथला आळणी राईस 100% खावा कारण की यांच्यासारखा आळणी राईस महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. इथला आळणी राईस खाल्ला की बाहेरचा विसरायचा. या थाळीची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. त्यामुळे इथं एकदा तरी नक्की यायला लागते. जर तुम्ही इथलं जेवण ट्राय केलं असलं तर नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि तुमचा प्लॅन ज्या मित्रांबरोबर जगदंबाला जायचा आहे त्या मित्राला रील शेअर करा आणि त्याला आठवण करून द्या की आपण कधी जायचं. अजून अशाच स्पॉट साठी फिरता पुढेला फॉलो करा.